महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे निकटवर्तीय पालघरचे मनसे लोकसभा निवडणुका समन्वयक तसेच पक्षाचे नेते अविनाश जाधवांविरोधात 5 कोटींची खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय। ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात हा गुन्हा दाखल झाल्याने याचा फटका अविनाश जाधवांबरोबरच मनसे पक्षाला बसू शकतो अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे। अविनाश जाधव यांच्या विरोधात मुंबईमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अविनाश जाधव यांच्याबरोबरच वैभव ठक्कर यांच्या विरोधात 5 कोटींची खंडणी आणि मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबईमध्ये एलटी मार्ग पोलीस स्टेशन मधील खंडणी विभागामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे। या गुन्ह्यामध्ये खंडणी मारहाणी बरोबरच कट रचल्याचाही ठपका जाधव यांच्या सहित इतर आरोपींवर ठेवण्यात आला आहे। ठक्कर अविनाश जाधव यांच्या बरोबर आणखीन 5 ते 6 जणांचा या आरोपपत्रामध्ये उल्लेख असल्याची माहिती समोर येत असून या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जैन यांच्या मालकीच्या सोन्याच्या दुकानात एक व्यवहार होता। हा व्यवहार करण्यासाठी हे लोक गेलेले असताना हा धमकावण्याचा आणि खंडणी मागण्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे। सध्या या प्रकरणातील प्राथमिक माहिती हाती आली असून अधिक माहिती गोळा करत आहेत। सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर रेकॉर्डिंगचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। अविनाश जाधव हे मनसेचे ठाण्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत। आंदोलने असो किंवा कार्यक्रम असो, अविनाश जाधव हे कायम वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून बातम्यांमध्ये चर्चेत असतात। मनसेने मध्यंतरी काही निष्ठावान कार्यकर्त्यांना नेतेपद बहाल केली होती, त्यामध्ये अविनाश जाधव यांचाही समावेश आहे। मागील अनेक वर्षांपासून ते ठाण्यामध्ये मनसेचं नेतृत्व करतायत। सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर पालघर जिल्ह्यातील समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अविनाश जाधव हे मनसेचा ठाणा आणि पालघर जिल्ह्यातील चेहरा म्हणून ओळखले जातात। तसेच ते राज ठाकरेंचेही निकटवर्तीय आहेत। संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर यांच्या बरोबरीने मागील अनेक वर्षापासून ते मनसेमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत। त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अद्याप पक्षाने अधिकृत प्रतिक्रिया नोंदवली नाही। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।